टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरची आजही सुरक्षा व्यवस्था कायम आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस केली जाते, त्यानंतरच त्यांना आत सोडलं जातं। काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा फोन जो आहे तो आला होता, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली, एका व्यक्तीला अटकसुद्धा केलेली आहे। परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर तो कॉल फेक कॉल असला तरी आजही सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेली आहे। आणि आपण बघू शकतो या ठिकाणी मेन गेटवर तर सुरक्षा आहेच, परंतु 3 टप्प्यांवर वेगवेगळ्या सुरक्षा आहे। ती लिफ्ट वर जात असते तिथे सुद्धा सुरक्षा आहे आणि वर सुद्धा सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या इमारतीत जाणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा विचारलं जातं, त्यांना त्यांची सुद्धा बॅग इथल्या सुरक्षा रक्षकांकडनं चेक केली जात आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हो, कोणाकोणाला वर सोडण्याची परमिशन आहे? वर सोडलं जातं? नाही, जे पहिले याच्यात मायगेट ॲप आहे, मायगेट ॲप जेव्हा आम्ही अप्रूव्हल करतो तिकडून जेव्हा इन्फॉर्मेशन देते त्याला सोडतो। काय ज्याप्रमाणे सर इथे आमच्याकडे एक सिस्टम दिलेला आहे मायगेटवरती जे रेग्युलर पर्सन जे आहे या सोसायटीमध्ये जे काम करतात, मेड आहे, वेंडर्स आहे, डिलिव्हरी बॉय आहे, त्या प्रत्येकाची एंट्री यामध्ये होतो। त्यांच्या या आधीपासून होतो, जेव्हापासून आमची इथं सिक्युरिटी चालू झाली आहे। चेक करता आता सगळ्या महिलांना वर जाताना? आतमध्ये पण आमचे लेडीज गार्ड आहे, लेडीज लोकांना ते लेडीज गार्ड चेक करतात, जेंट्स लोकांना जेंट्स गार्ड चेक करतात। पोलीस कुठे थांबलेले आहे? पोलीस वरत सरांच्या गेटाबाहेर पण पोलीस राहतात, मेन गेटावर पण पोलीस राहतात आणि CRPF वगैरे राहतात। तर आपण बघू शकतो चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या इमारतीत जाणाऱ्या प्रत्येकांची कसून तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।